हे आहे जामनेरचे नगारखाना प्रवेशद्वार। दीपक आपल्यासोबत नगारखाना भागातील विठ्ठल रुक्माई मंदिरातील पुजारी श्री दीपक जोशी आपल्यासोबत आहेत। या नवीन मंदिराबद्दल आणि यापूर्वीच्या झालेल्या बदलाबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार। श्री गोविंद महाराज की जय। श्री पांडुरंग गोविंद महाराज संस्थान 150 वर्षापूर्वीची परंपरा आहे। जुने मंदिर जे होतं ते पत्र्याचं असल्यामुळे आणि मातीची भिंती असल्यामुळे आणि नेहमी परस्पर ते डागडुजी करावं लागत होते। त्यामुळे आमचे नवीन जे अध्यक्ष आहेत श्री गिरीश महाजन भाऊ यांनी प्रस्ताव मांडला की आपण नवीन मंदिर तयार करू। त्या हिशोबाने त्यांनी नवीन मंदिराची प्रतिकृती तयार केली आणि मंदिराला बांधकामास सुरुवात केली। अजून 7 वर्षापूर्वी बांधकाम सुरुवात केली। मध्ये कोरोना आला त्यामुळे मंदिरात बांधकामाला वेळ लागला। मागच्या वर्षी 22 तारखेला या मंदिरात जीर्णोद्धार झाला। त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला। 4 दिवस कार्यक्रम होता। त्यानंतर मंदिराला सुरुवात झाली। यापूर्वी जे मंदिर होतं आणि पूर्वीचे जे कार्यक्रम होते चैत्र प्रतिपदा पहाडापासून कार्यक्रम सुरू होतात। त्या दिवशी ध्वजवंदन होतं। बाहेर मंदिराच्या बाहेर ध्वज आहे त्याचं पूजन होतं। त्या दिवसापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात होते। नंतर मग 4थ्या दिवसापासून टाळ सुरू होतात। टाळ सुरू झाल्यानंतर 8 दिवस टाळ असतात। त्यानंतर रामनवमी उत्सव सुरू होते। रामनवमीला चैत्रनवमी रामनवमी सुरू होते। त्यानंतर रामनवमी उत्सव 12 वाजता होतो। नंतर संध्याकाळी कीर्तन असतं। दुसऱ्या दिवशी परत कीर्तन असतं। नंतर गावातली पालखी असते। नंतर चौथ्या दिवशी गावातल्या बाहेरची पालखी असते। नंतर कीर्तन असतं। नंतर मग दसऱ्यावर समजा असतात आणि नंतर चतुर्दशीला रथ असतो आणि पौर्णिमेला राम हनुमानाचा जन्मोत्सव असतो आणि त्यानंतर रामनवमीच्या दिवशी सकाळी कस्तुरी म्हणून एक प्रकार असतो।
ते गणेश कॉलनीमध्ये तिथे पूर्वीपासून त्या आंबे झाडापासून कस्तुरी म्हणतात, म्हणजे काळी मातीची पूजा करून ती स्थापना करतात, नंतर मूर्ती ठेवतात. तर ती कस्तुरी नेण्यासाठी आंबेघालची पालखी असते, कृष्णाला घेऊन ती पालखी तिथे देतात. मग ती पालखी आल्यानंतर नंतर दहीहंडी होते, दहीहंडी आल्यानंतर दहीहंडीचं कालाचं कीर्तन होतं. त्या दिवशी रात्री राम हे देवस्थान मंदिरात येतात, मकरामधून मंदिरामध्ये येतात. आणि 5 दिवसानंतर म्हणजे पूर्वी 15 कार्यक्रम व्हायचा, पण आता लोकांच्या हिशोबाने त्या हिशोबाने तो कार्यक्रम कमी होत गेला. या गोष्टीला 30 वर्ष झाली. त्यापासून ती प्रथा सुरू आहे की कार्यक्रम झालं की देव इकडे आणून ठेवायचे. त्याचं 12 पंगत राहायच्या, त्या 12 पंगत एवढे राहायचे की 15 परत नव्हते. 12 पंगतीचा अर्थ की जे लोक इथे मदत करतात, मोगरीवाले, भोई झाले, झाडझुडपवाले, मंडपवाले, टाळ मृदुंगवाले, भजनी मंडळ, न्हावी लोक झाले, ह्या लोकांना सकाळी जे जेवणाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम दुपारी 2:30पर्यंत राहायचा. ते झाले गेले की संध्याकाळी जेव्हा कीर्तनाचा कार्यक्रम व्हायचा, नंतर भजनाचा कार्यक्रम व्हायचा, किंवा सोमवार राहायचे, किंवा रसाची तयारी राहायची. या हिशोबाने ते 12 पंगत राहायचे. आणि त्यावेळेस ह्या संस्थेचे पंच होते राजमाचे. नंतर राजमठ गेल्यानंतर मानमल राजमठ शंकर शेठ आले, दोर्रे वकील होते, प्रभाकर आंदोलनारे, दत्तात्रय गुरुमाजन, यशवंतराव बाजीराव पाटील, अजून आनंद पाटील, असे 5 पंच होते. मग ते हळूहळू त्यांच्या विनायकराव जाहिरात हे पण होते. त्यांच्यानंतर ते हळूहळू ते कमीच गेले, कोणी 4 राहत होते. मग नंतर गिरीश महाजन ह्या नगर ग्रामपंचायतच्या सरपंच झाले, त्यांनी पुढाकार घेतला. त्यावेळेस थोडा